नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। मागचं डेकोरेशन पाहून विचार करत असाल की व्हिडिओ नक्की कशा संदर्भात आहे, तर आज माझ्या लाडक्या मैत्रिणीचं केळवण आहे। अंकिताचं मे महिन्यात तिचं लग्न आहे, सो पहिलं केळवण मी करावं अशी माझी इच्छा होती। सो त्यानिमित्त तिचं आज केळवण संडे आहे स्पेशल। तर हे डेकोरेशन केलेलं आहे, केळीच्या पानावर छान असं थर्मोकॉल वरती गोल्डन हे करून नाव लिहिले आणि हे आपलं फ्लोरल सगळे आहे ते डेकोरेशन केलं आहे। मेनू मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन काय काय बनवलं आहे तिच्यासाठी खास। ती सुद्धा रेडी झाली आहे, 5 मिनिटात येईलच। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लवकरच आपले 8000 सबस्क्रायबर्स होणार आहेत। सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा। सो पूर्ण व्हिडिओ पहा। अंकिता नॉनव्हेज लवर असल्यामुळे सकाळीच मालवणी पद्धतीचं चिकन करून ठेवलं होतं। चिकन करता करताच कुकरला भात देखील लावून घेतला आणि तिच्याच आवडीची सोलकढी करायचं ठरवलं। खोबरं किसून घेतलं, त्यात आलं, लसूण, मिरची आणि जिरं घातलं। एका बाजूला कोकम भिजत घातले होते, त्यानंतर हे सगळं वाटून ते रुमालात गाळून सोलकढी तयार केली आणि एका साईडला ठेवून दिली। कशी दिसते सोलकढी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि मग चिकन कलेजी जी असते ती मालवणी पद्धतीनेच मॅरिनेट करून ठेवली होती आणि बाजूलाच सगळ्यांचेच आपले फेवरेट चिकन लॉलीपॉप देखील मॅरिनेट केलेले। दोन्ही देखील चिकनचे जे काही मॅरिनेशन्स आहेत ते 1 ते 2 तास प्रॉपर मी मॅरिनेट केले होते। त्यानंतर मग रेसिपी करायला सुरुवात केली। कलेजीसाठी मी कढईत थोडा लसूण घेतल्यानंतर जे आपण मॅरिनेशन केलेलं ते तसंच टाकलं। इथे आपण काही चमचा वगैरे फिरवत नाही, जस्ट झाकून ठेवतो आणि ती खूप छानपैकी होते। आणि इथे आपण आता कढईत एक एक लॉलीपॉप सोडतोय। खूप क्रिस्पी असे लॉलीपॉप तयार झाले होते। आणि इथे आपली आता कलेजी रेडी झालेली आहे आणि यानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर घालून डेकोरेशन करूया। आणि हिअर कम्स अवर ब्राईड। सो तिच्या वेलकमसाठी थोडेसे सुरुवातीला असे फुलं टाकले होते आणि त्यानंतर तिला डेकोरेशन वगैरे सगळंच खूप आवडलं। सो आता एक खास सरप्राईज आहे, हे आम्हाला इन्स्टंट सुचलेलं, सो त्यावेळी आम्ही केलेलं। तिला असं मध्यभागी उभं करून फॅन लावण्याचं ठरवलं। सो तिला म्हटलं की थोडं पुढे ये, उभी राहा, नाही तर ती सगळी फुलं मागे पडतील म्हणून। तर आता सगळी फुलं तिच्यावर पडत होते आणि मग ती रडायलाच लागली, म्हणजे तिला कंट्रोलच नाही झालं। ॲक्च्युली आल्यापासूनच तिचं थोडं तसंच मूड होता, सो खूप असं ओव्हरब्लेम तिला सगळ्या गोष्टीत फील झालेलं। सो त्यामुळे इट वॉज अ इमोशनल मुमेंट। मी पण तिला खूप मिस करणार आहे लग्न झाल्यानंतर, कारण वी आर व्हेरी मच कनेक्टेड। कुठलीही माझी गोष्ट असेल तर मी पहिला अंकितालाच सांगते, भले ती आनंदाची असो, दुःखाची असो, कोणतीही असो। सो फर्स्ट मेसेज किंवा फोन हेच असतो, अंकिता ऐक ना, आणि मग पुढे सुरू होतं। सेम फॉर हर ऑल्सो। त्यानंतर सागरची मामी देखील रडत होती। सगळ्यांनाच तो जो पार्ट होता तो खूप इमोशनल असा फील झाला होता। पण अजूनही ती 2 महिने आहे आपल्यासोबत। मेमध्ये लग्न आहे। तर तिचं औक्षण करून घेतलं सर्वात प्रथम आणि मग म्हटलं की आपण निवांत जेवायला बसूया। तिच्या आवडीची डेअरी मिल्क आणली होती आणि तिला केळवणाला काय द्यायचं यावर बरंच डिस्कशन चालू होतं। सो मग विचार केला की नाही, आपण तिला ड्रेसेस गिफ्ट करूया सो दॅट ती यूज करेल। खणा नारळाने तिची ओटी भरली, तिच्यासाठी छान गुलाबाचं फूल आणलं होतं। आधी मैत्रिणी होतो, आता हे जे काही ट्रेडिशन्स आहेत ते देखील फॉलो करतोय, यापुढेही करत राहू। आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्या विसरून चालत नाही। किती आपण पुढे गेलो तरी आपल्या गोष्टी नाही विसरायच्या। सो इथे तिची ओटी भरली, त्यानंतर तिला आम्ही ड्रेस गिफ्ट केला, तो देखील थोड्याच वेळात तुम्हाला पाहता येईल। अंकिता, तुला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा। तुझ्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी असणारच आहे हक्काने,
म्हणजे जसं मी साखरपुडा आणि तुझं जे कुंकू होतं तेव्हा होतेच, पण हळद लग्न पुढचं जे काही सत्यनारायण पूजा वगैरे मी येणारच आहे आणि आपण छान मजा करणार आहोत. आणि आता कुठल्याच फंक्शनला रडायचं नाही आहे, छान हसत सगळे फंक्शन्स अटेंड करायचे आहेत आणि बी ऑलवेज हॅपी. आय जस्ट विश दिस. तर आपण आता केळवणाला सुरुवात करतोय. सुरुवात करण्याआधी मी सांगते काय काय मेनू तयार केलाय. सो केळीच्या पानावर वाढलंय, तर इथे भात आहे, तांदळाची भाकरी आहे, चिकन लॉलीपॉप आहे आणि मालवणी पद्धतीचं कलेजी केलंय ग्रेव्ही मधलं आणि आपलं मालवणी चिकन आणि सोलकढी केली आहे स्पेशली. आणि इथे स्वीट सगळे आमच्या इथे खूप फेमस गौरीशंकर मिठाईवाला आहे, जे लालबाग परळमध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल. सो त्यांच्याकडून असे विविध प्रकारच्या स्वीट्स आणल्यात. तर अंकिताचा फेवरेट रसगुल्ला आहे. थँक्यू. अजून काय खायचंय? थोडं बरं योवी बघूया. सो आता तू जेव पोटभर आणि कसं आहे ते सांग. खूप भारी दिसतंय, एकदम भूक लागली मला बघून. टेस्टी दिसतंय. आता मी स्टार्ट करते. एक नंबर झालं. आमच्या सगळ्या लहान मुलांची इच्छा होती थोडेसे फुलं आम्हाला देखील तिच्यावर टाकायचे आहेत. सो जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी हे तिच्यावर फुलं टाकली. त्यांचं देखील तिच्यावर भरपूर प्रेम आहे आणि तिचं देखील आमच्या सगळ्या चिल्ली पिल्ली जे काही आहेत त्यांच्यावर भरपूर असं प्रेम आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा केळवणाचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डेकोरेशन कसं वाटलं ते देखील सांगा. आणि लवकरच तिचे आता जे काही बाकीचे फंक्शन्स आहेत त्याचा देखील मी ब्लॉग करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि तुमच्यासमोर घेऊन येईन. सो स्टे ट्यून फॉर ऑल द व्हिडिओज. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत माझे व्हिडिओज माझं चॅनल शेअर करा. आणि आजच्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द होल व्हिडिओ.